राह लंघ गईयां सारी दीद तेरी कर देवे। ओ जगह दिल विच खाली आके अज पर देवे। राह लंघ गईयां सारी दीद तेरी कर देवे। जगह दिल विच खाली आके अज पर देवे। हाय वे मैं कली होई तेरे पिछे चली होई, राती चन्न थल्ले बह के याद तेनू करके रोई। सरना नी तेरे बिन मेरा ले जा मैनू नाल ले जा, दुनिया तो दूर ले जा। कर ले कबूल वे हाथ फड़ ले मेरा।
शिव झाले पती शुभमंगल बंधन झालं ग मांगल्यमयी वामांगी सई हृदयी सिंहासन केलं ग स्वर्गीय सुख साकल्याचं राम राम जय राजा राम 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 जय सीता राम राम जय राजा राम 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 जय सीता राम पहले तो बहुत अच्छा था. इट्स ऑल सब वर्थ इट था क्योंकि सोनल खुश है एंड इट्स ऑल एवरीबॉडीज एफर्ट. सबने ऑल द यलगिर्स ऑल द जपीज सबने बहुत मेहनत की है इसके पीछे एंड आई थैंक देम एंड थैंक यू ऑल. बहुत अच्छा एक्सपीरियंस था. इट वाज रियली फन. थैंक यू. इसका फर्स्ट टाइम है इंडियन वेडिंग. हाँ अच्छा लग रहा है. बहुत अच्छा एक्सपीरियंस था. मुझे नहीं मालूम था कि इतना होता है इंडियन शादी में. तो बहुत सुंदर लगा. माझं नाव विवेक जप्पे आणि तनुजा जप्पे. आम्ही दोघे हैदराबादचे आणि साई खाटलांडामध्ये राहिलोय आणि आम्हाला 3 मुली आणि ती IT मध्ये आणि आम्ही अटलांटामध्ये. तर आम्हाला खूप आनंद झाला की लग्न आम्ही पुण्यामध्ये करू शिकलो. बिकॉज पुण्यामध्ये वेदर छान होता. थोडंसं गरमी असती थोडीशी पण दिवसभर पण AC मध्ये होतो आणि मग संध्याकाळी असं ओपन एअरमध्ये खूप मजा वाटली एकदम खूप. आणि इथे पुण्यामध्ये जेवण इतकं मस्त आहे म्हणजे अप्रतिम जेवण इतकं म्हणजे आम्ही इतका आनंदात जेवलो एकदम. आणि सगळे असे नवीन व्हरायटीज आणि नवीन हे आणि इथे खूप छान झालं. आणि नवीन येलगिर मंडळीने कुठूनही कशाची कमतरता ठेवली नाही. एक मोठा नमस्कार, साष्टांग नमस्कार येलगिर फॅमिलीला आमच्याकडे. पण मी अजिबात काही करू शकले नाही. मुलीची आई असून आम्ही दोघांनी इथे काही मदत आमची नसताना त्यांनी सगळं स्वतःहून सगळं केलंय. त्यांचे खूप मनपूर्वक आभार आहे आमचे. बिकॉज आमच्या इथे पुण्याचं आम्हाला काही कल्पना नाही. ते आम्हाला घेऊन जायचे आणि मग आम्ही डिनर लंच आणि स्नॅक्स हे सगळं खायचं. आणि मग नंतर शुभम एक खूप चांगला मुलगा आहे. माझ्या मुलीचं म्हणजे नशीब चांगलं आहे की शुभम सारखा मुलगा त्यांना मिळाला. खूप उत्तम आहे. म्हणजे खूपच त्यांच्या या येलगिर फॅमिलीचे खूपच म्हणजे मनापूर्वक म्हणजे हे काय म्हणतात ते गुड नेचर. म्हणजे आम्हाला असे लोक मिळणं हे आमचे भाग्य आहे. आमचं भाग्य आहे की असे इतके छान लोक आम्हाला भेटले आणि खूप आनंद झाला एकदम. आणि फॅमिली खूपच मस्त आहे. ठीक आहे मॅडम आणि मग भाऊ हे ते आणि राजू एकदम असं काय. आणि हे आम्ही 10 दिवस होतो इथे. असं वाटलं नाही की आम्ही 10 दिवसाची ओळख आहे. पण आम्हाला असं वाटलं की आम्ही खूप वर्षापासून आम्ही या लोकांना ओळखतो आणि ते आम्हाला बघून खूपच आनंद झाला. हाय, माय नेम इज कांचन. I'm the bride's sister. I've known her for 25 years. And this wedding was super fun. I didn't know that she was going to get haldied 3 times total. And
super excited to see her as a married woman now. I'm happy that she's happy. Okay, that's it. I wish them best of luck living in the cold and with I'm glad that Shubham now doesn't live with Ritik anymore because he's sassy, and I want to wish them the best of luck in married life and with all that they have in their future endeavors. Thank you. Wish you a happy married life, Bhaiya and Bhabhi. Wishing you happy married life, Bhaiya and Bhabhi. आम्हाला दोघांना बेस्ट विशेस. शुभम आणि सोनलला ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. चांगलं राहा. डॅडी इज ऑलवेज देअर इन US टू हेल्प यू. एनिथिंग प्रॉब्लेम झाला तरी आम्ही आहे त्याच्यामध्ये. ओके, खूप आशीर्वाद. खूप खूप दोघांना आशीर्वाद. शुभम माझा भाचा आहे, मामाचा आणि माझा खूप लाडका आहे. लहानपणीपासून आम्ही म्हणजे एवढं जीव लावले त्याला, मग तो आम्हाला एवढं प्रेम करतो, आम्ही पण त्याच्यावर खूप प्रेम करतो. ते आता जे नवीन रिलेशन झाले सोनलचं, ते तर एवढे खूप फॅमिली फ्रेंड सारखे आहेत. आम्ही खूप एन्जॉय केले आणि मस्त झाले सगळं. मी अनिता भंडारी, शुभमची आत्या म्हणण्यापेक्षा त्याची आई म्हणू शकता तुम्ही मला. आणि आजच्या लग्नाचं म्हणाल तर आमच्यापेक्षा त्या लोकांना लग्न आवडणं हे जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि आम्ही इतके दिवस जेवढे कष्ट घेतले या कार्यक्रमासाठी, त्यांना जर ते आवडलं हे आजचा कार्यक्रम, तर ह्यातच आमचं समाधान आलं. दोघांनाही खूप कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी मॅरिड लाईफ फॉर बोथ. मी राजेश, शुभमचा काका. गेले 10 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही. इतके कार्यक्रम घरामध्ये होते की कधी सकाळ व्हायची कधी रात्री व्हायची काहीच कळायचं नाही. आणि संपूर्ण दिवस कामामध्ये जायचा, पाहुण्यांचे सरबराई करण्यामध्ये जायचा. कालचा संगीतचा कार्यक्रम इतका सुंदर झाला, खूप अविस्मरणीय क्षण कालचा तर झाला, खूप छान. आणि आज सकाळी तर लग्नाची साऊथची थीम होती आणि आज सकाळी आम्ही सगळ्यांनी डुंग्या आणि व्हाईट शर्ट घालून वरती पंचा घालून की आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आजचा इतका भारी झाला की विचारायचं नाही. पुन्हा आता हा शेवटचा आमचा कार्यक्रम लग्नाचा इतका छान कार्यक्रम झाला की खूप मन अक्षरशः भरून गेलं माझा. माझा पुतण्या शुभम आणि माझी सुनबाई सोनल यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दोघांनी एकत्र चांगलं राहावं, खूप छान संसार करावा आणि लवकर मला आजोबा बनवावं हीच माझी इच्छा. हॅलो, मी अनघा, मी अनुजा. दादाचं लग्न आहे आमच्या, सोनू दादाचं. खूप छान वाटतंय. वाटलं नव्हतं त्याचं लग्न होईल इतक्या लवकर. दोघं पण खूप छान आहेत, वहिनी पण खूप छान आहेत. एकदम छान जोडपं आहे. वहिनी खूप छान मस्त सगळ्यांची मिळून जुळून आहे, छान टॉकेटिव्ह आहे, कोणाशी पण पटकन जुळून घेऊ शकते. एकदम मस्त वाटतंय. मजा. माझा दादा आत्ताच आलाय 4 दिवसांपूर्वी आणि 4 दिवसात हे लग्न आम्ही त्यांचं ऑलमोस्ट शॉपिंगपासून सगळं केलंय. खूप मजा केली 4 दिवसात, एन्जॉय केलंय आणि अजून करतोच आहे. आणि ते दोघं पण खूप स्वीट आहेत. बेस्ट विशेस दोघांना पण अँड हॅपी मॅरिड लाईफ. सोनू दादा, जर्नी बोथ ऑफ यू. सोनू दादा आणि सोनल वहिनी.